एकदा जग जिंकल्यानंतर सिकंदर भारतातून बाहेर जात असताना आदिवासी पाड्यातून एका आदिवासी पाड्यातला एक निवांत माणूस बसला होता. सकाळी ऊन खात जल जंगल जंबनीचं संवर्धन करणारा तो आदिवासी, तो जगजत्ता सिकंदर त्याला आवरभावाने बोलायला लागला, अहंकारामध्ये बोलायला लागला. अरे मी जगजत्ता आहे, तुला काय पाहिजे सांग. तुझी ही दयनीय अवस्था पाहून मला बरं वाटत नाहीये. मग तो घोड्यावरती बसलेला होता आणि त्याच्यावरती तो आदिवासी पाड्यातला माणूस म्हणतो की तुम्ही कोण आहेत मला माहिती नाही, पण तुम्ही जो घोडा घेऊन उभा राहिलेत त्याच्यामुळं मला जे ऊन भेटत होते ते ऊन भेटना गेलंय. त्याच्यामुळं तो घोडा थोडासा आणि तुम्ही थोडंसं साईडला व्हा. तशीच आता अवस्था झालेली आहे. देशातला एक महापुरुष 2014 मध्ये आलेला आणि देशाचा कायापालट करू आणि विकसित भारत करू वगैरे सांगणारा एक माणूस, एक महापुरुष आता जेव्हा शेतकऱ्याकडे जातोय तेव्हा शेतकऱ्यांना विचारतोय तुम्हाला काय पाहिजे. ते एकच सांगतात, 2014 मध्ये जे तुम्ही सांगितलं होतं दाम दुप्पट देणार आहेत ते फक्त द्या. विद्यार्थ्यामध्ये जातात परीक्षेच्या अगोदर, ते विद्यार्थी आता म्हणतायत की नीटचे पेपर प्रत्येक वर्षी लीक होतो आणि भारतातल्या बऱ्याच परीक्षा मॅनेज होत आहेत त्या थोड्या झिरो करा. तिसरं तो म्हणतो की आधी